नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आणि मी व्हिडिओ आता संध्याकाळी एडिट करत आहे म्हणून शुभ संध्याकाळ म्हणलं. हे पहा, हा व्हिडिओ आहे सकाळचा. आणि हे पहा, पक्षी कसं झाडावरती खेळत आहेत. खूप सारे पक्षी होते. आणि जसं सकाळ झाली मी बाहेर निघाले इकडं की ते सगळं उडून जातात. इतकं म्हणजे त्यांना माणसाची भीती, असं वचका माणसाचा बसलेला आहे. तर खूप पक्षी खेळायचे अगोदर तरी. आता सगळं हिरवंगार दिसत आहे ना, पाणी वगैरे झाडांना सर्व देत आहोत, थंडावा आहे म्हणून आता पक्षी पण यायला तयार झालेले आहेत. पहा, येत आहेत म्हणजे दररोज थोडं थोडं येऊन बसून विसावा घेऊन चांगलं विश्राम करून थोडं फळं काही मिळाले तर खाऊन जातात. छान वाटतं ना आपल्याला पण. आणि आता फुलपाखरंसुद्धा खूप उडत आहेत झाडावरती. तर गार्डनचं काम आता जोरात चालू झालेलं आहे. तर पक्षीचं आगमन कसं झालेलं आहे पहा. खूप छान वाटतं सकाळची हे पक्ष्यांचे व्हिडिओ घ्यायला. तर चला मग लागूया आपल्या आता कामाला. आणि हा व्हिडिओ आहे शाळेतला. आणि कसं म्हणजे एकत्र सर्व टीचर्स जमलो स्टॉप रूममध्ये, तर बोलायलासुद्धा वेळ नसतो आम्हाला. पहा, सर्वजण अगदी आपल्या आपल्या कामात मग्न असतात. कुणाला काही काम असतं, कुणाला काही काम असतं. तर आता इतके मग्न आहेत ना, तर मी म्हटलं चला एखादा व्हिडिओच घेऊ. किती टीचर्स मग्न आहेत, चला बघूया. तर कुणालाही वेळ नाही बोलायला. बोलतो पण खूपच आता क्वचित, म्हणजे फारच कमी वेळ नसल्यामुळे. आणि इथं पहा, शाळा सुटलेली आहे आणि त्यानंतर वर्कशॉप ठेवलेलं आहे आमचं. म्हणजे टीचर्स लोकांचं आपलं पर्सनल डेव्हलपमेंट, टीचिंग जो असतं ना आपला, तो स्किल आणखीन जास्त चांगला व्हावा, फ्रेशनेस यावं आपल्या टीचिंगमध्ये, म्हणून नवीन नवीन शिकायला मिळावं म्हणून असं वर्कशॉप असते. तर अशी एक ॲक्टिव्हिटी होती. तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सर्व आम्ही बिझी झालेलो आहोत, सर्व टीचर्स. आणि आता झालेली आहे सुट्टीची वेळ, घरीच जायचं आहे. 3 वाजलेले आहेत. चला मग आता मी घरी आले, विश्राम केले आणि जेवण वगैरे झालं. मग आले मी गार्डनमध्ये. तर गार्डनमध्ये मी आले की मग ती किरायदारीण आहे, ते लाल जे मॅक्सी घातलेली आहे, नाईटी घातलेली आहे ती. तर तिच्या मुलीला लहानशा ती मी द्यायला डॉल आणलेली आहे आणि तिला मी डॉल देत आहे. खूप छान डॉल आहे. आणि त्या लहान मुलीला देत आहे, पण तो मोठा मागत आहे की मला द्या, मला द्या. मी म्हणलं नाही, तुझ्या त्या छोट्या बहिणीलाच देईन. आणि ती आमची डॉल आहे, ती आमच्या नातीवाची. आता त्या मोठ्या झाल्यात, त्यांना खेळायची गरज नाही आता जास्त. तर तिला मी देऊन टाकते. तर तिला दिलेली आहे. तर खूपच आनंदित झाली ती. इतकी छान आता त्याच्याबरोबर खेळायला लागली ना, मस्तपैकी एकदम छान आनंदित होऊन मग मी लागले आता कामाला. गार्डनमध्ये आलं की मग कळतच नाही की काय करावं आणि काय नाही. इथं एक पॉट होता खूप दिवसाचा, म्हणजे खूपच दिवसाचा. त्याला कधी संधीच मिळाली नाही की त्याच्यात काहीतरी लावावं. मग आज मी विचार केला की ह्याच्यात काहीतरी आपण लावून टाकावं. पण त्याला वेजच नव्हतं. आता वेज म्हणल्यानंतर मग घरी जावं लागेल. त्याला वेज नव्हतं, पाहिलं मी. मग त्याला गरम रॉड करून त्याला वेज करावं लागेल. मग वेळ होईल ना घरी गेल्यानंतर मग, आणि परत कारण संध्याकाळ झालेली आहे. तिने एवढासा मग एक मोळा आणून दिला मला. मग ते इच्छानं होल करा. मी टाकून दिला, म्हणलं मोळे तसे घरी खूप आहेत मोठे मोठे, तिच्यानं मी करेन. थोडंसं मी आग लावून दिलं, म्हणजे पत्ते वत्ते पडलेले होते. तसं आता ही एक पॉट आहे पहा, ही एक कण्हेरीचं झाड आहे. आणि ते कण्हेरीचं झाड मुलगी म्हणली की ते काढून आपण पॉटमधलं जमिनीवर लावू. तर वरून मुलगी पण आलेली आहे, वरच्या मजल्यावरून. आणि ते किरायदारीन दोघी मिळून म्हणल्या की आम्ही दोघी ते काम करतो. मी म्हटलं तुम्ही करा मग, ठीक आहे. मी माझं तर करते, माझं हे कचरा साफ करणं, साफसफाई हे करते. मग मी मुलीला उचलून ते कण्हेरीचं झाड दिलं आणि ते पॉटमधून आता तिथं बसून काढत आहे. ते काढल्यानंतर मग कण्हेरीचं झाड, तिचं म्हणणं की आपण जमिनीवर लावतो. जमिनीवर लावले की असे झाडं खूप छान वाढतात आणि फुलं पण खूप लागतात. मग मलाही पटलं तिचं बोलणं. तर म्हणलं ठीक आहे, कारण अशी झाडं खूप मोठे मोठे होतात. आणि पॉटमध्ये लावल्यामुळे ना तिची वाढच खुंटलेली आहे. फुलं लागतात खूपच मोजकेच. मग आपण जमिनीवर लावले तर खूप फुलं लागतील. ते म्हणायची की आता ती शेजारीसुद्धा ते लाल मॅक्सी घातलेली जी किरायदारीण आहेत आमच्या घरी राहायची,
तिनं म्हणली की हां जमिनीवरच लावू, मी पण लावायला मदत करते. आणि तिला सगळे शेतातले कामं, असे झाडं लावणं, सर्व काही माहिती आहे. कारण त्या अगोदर तिनं शेतात काम करूनच आलेली आहे. तिला आवड पण आहे. पण तिचे लेकरं ना काहीच तिला सुधरू देत नाहीत. हे पहा, मध्ये 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 येत राहतात. मग मी तिला खुरपं दिलं मुलीला, की ह्या खुरप्यानं ती माती काढ अगोदर, आणि माती काढून मग त्याला बाहेर काढ. त्याचे मुळा जे आहेत ना त्या तशाच राहिल्या पाहिजेत. मुळा जर गेल्या तर मग ते तेवढं आलेलं झाड सगळं नुकसान होईल त्या झाडाचं. मग झालं आता, काढलेली आहे तिनं मुळासकट त्याला उपटून, आणि माझंही हे काम झालेलं आहे, स्वच्छता झालेली आहे. आता करावं काय, तर तिला मी हे पॉट आता देत आहे. हे हां, तिचं पॉट झालेलं आहे. आता ती तिथं गार करत आहे. हे पहा, पॉटमधून असं तिनं काढलेली आहे. हे पहा कसं वाकलेलं आहे, पहा कण्हेरीचं झाड. आता ती तिथं खड्डा करत आहे. आता ती पण गेली किरायदारीने, म्हणते मी करते, तुम्हाला नाही येत. तिला मी खुरपं दिलं, ठीक आहे कर. आणि तिचे लेकरं मी सांभाळत बसले. म्हणलं चला इथं येऊ नका इकडे. तर ती खूप छान खंदली, खड्डा केली, आणि खड्डा करून त्याला घातली, आणि मग वरून माती सरकावली. खूप छान दाबून दाबून त्याला मजबूत बसविली पहा. तर अशा प्रकारे दोघी मिळून कण्हेरीचं झाड जमिनीवर लावल्या. पहा किती मस्त असं झाड एका कॉर्नरला आम्ही झाड लावून टाकलं. मग आज कण्हेरीचं झाड लावलं म्हणजे दररोज एक एक झाडं जे पॉटमध्ये लावलेले आहेत ते आम्हाला जमिनीवर लावायचे आहेत. जास्वंदाचं वगैरे आहे आणि त्याची वाढ खुंटलेली आहे. मग जमिनीवर लावलं तर त्याचं काहीतरी वाढ होईल आणि फुलं आम्हाला अधिक मिळतील. कारण फुलं पाहिजे ना आपल्याला देवाऱ्यावर वगैरे ठेवायला, पूजाच्या वेळेस वगैरे. हे पहा कण्हेरीचं झाड तिनं किती छान सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आता दोघींचं काम संपलेलं आहे. आता राहिलेलं आहे माझं काम. त्या दोघी पण गेल्या, मग मी लागले माझ्या कामाला. मी इथं अद्रक लावले. थोडंसं जागा इकडं बाजूला ठेवून होती, त्याला थोडंसं वरच्यावरीच खंदलं आणि अद्रक लावून त्याच्यावरती मी माती घातली. आता हे 4 कांदे मला लावायचे होते, कारण पात पाहिजे होती. आणि कधीकधी भाजी नसते ना घरी, तर पात मिळाली ना गार्डनची, त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकून भाजी मोकळं करू शकतो ना एखाद्या वेळेस. आणि कधी जेवताना पण आपण पात खाऊ शकतो. मग हे पॉट मला खाली दिसलं, ते आता काढलेलं कण्हेरीचं झाड होतं, त्याच्यात मी कांदे लावून टाकले. आणि आता घेतलं मी पाणी घालायचं काम, कारण सर्व काम झाल्यानंतर शेवटीच मी पाणी घालते. आतमध्ये घातलं किंवा अगोदर घातलं ना सगळीकडे मग चिखल चिखल होतं. आपले कपडे, साडी वगैरे मग वरी धरून धरून इतकं त्रास होतो ना, वल्ल पण होतं, चिखल पण लागतं, घाण पण लागतं. असं आहे ना माझं काम, म्हणजे स्वच्छही व्हावं, आपल्याला चिखलही लागू नये आणि काम पण व्हावं व्यवस्थित. अशा हेतूनेच मी काम करत असते. तर आणि घरी घालायचीच मी साडी घालते. गार्डनमध्ये काम करायचं म्हटलं की शाळेला जायच्या त्या साड्या ते मी वापरत नाही. कारण कुठं ना कुठं कितीही सांभाळा, चिखल लागतो. आता इथं एक बिन्नीचं झाड आलेलं होतं ना, मी म्हटलं त्याला आता वाचवावंच आता. मग एखादी लाकूड वगैरे लावून त्याला मी बांधून टाकलं रस्सीनं, म्हणजे ते झाड पण व्यवस्थित आता वेल चढेल. तर असे झाडं वाचवायचंच आपलं काम करायचं, दुसरं काही नाही. चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.